कोणी करशे का बाहेर या बरं. जनगणना ऑफिसमध्ये नेले मी. काय रे बा, कसा ना फार्म भरायला ना बा हो. बाई सरकारने लोकेसले फार्म 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 करीन येडवाई टाक असल. आपण साधी माहिती बी विचाराली होती लोकेसले वाटस फार्मच भरायनात. काय करू काय खरं नाही भो. हो आजी फार्म बिर्म नाही भरायन मी जनगणना ऑफिसमध्ये नेले. कोणता ऑफिस आहे रे बुवा हे? आणि काय असं रिकामा काम आहे बिनकाम ना. काही नाही काय फायदा न होईल येतात नाही बिनकाम ना येतच. हो आजी कितला माणसे शेतस या गाव राहणारा, कितला बाहेर गाव जायला येतस, कितला खरं आडे राहतस ते सगळं आमले लिखाण सांगेल रास. ते लिखाले येले मी. बोला तुम्हाला घरमा कितला लोक शेत. खरे कान पट्ट्या मी तुला काही आजी ती काय राहू का? हां तू स्वतः 50 ना पुढला दाखवाय राहणार माले आणि आजी म्हण राहणार वाडे. हां उकुला वाढ समजी राहणार का स्वतःले. मी लहान ताई तुमच्या घरी किती लोक आहे म्हणतं ते सांगा म्हणतं. आदप आमनगर 4 लोक शेत 4 दप म्हणा ऊ अंडोर नातू आणि मी. आणि मन दाखला पाहुणं. तुले मरी माय खायचं तुले. हां तुला दाखला पाहुणा आमना घर का बरं रे. हां आमना काय धर्मशाळा आहे गाडी खोले. दाखला ताई शेतीस मग तुम्हाला करणार माणूस म्हणा दाखला पाहुणाच होईना ना. मग अशी तुमले आजी म्हणा रागी राहता. आकू बाबाले बाबा म्हणसू म्हणतो ते आकू बाबा दंडुकडं नाही लई माराले आणाले माले. तुले मरी माय खायचं तुले चिवट्या बोंबिले. तो गल्ल्याला काय लायचं आडे तो घ्यावर तोकडे आई गाले वाय आडे. तिले तरुण म्हण राहत का दल्ला म्हण राहत का बाबा म्हण राहत का टाबा म्हण राहत. हां तो गण होता सोपटायल मीशे सोयावरीसनी बोर. हां मोरसू तो सोयावरीसनी बोर ना माहीत दिसू मी. हां चांगलं ताजा तवानं तूप दूध पेले मी मन बाप नगर. हां चालली काय घे का तू ना निघाते काम में पडेल शेतघर. नाही ताई मग तुम्ही इथला सोयावरीसनी पोर आहेत मग एखादं स्थळ इथं सांगू का तुमले. आपण ना लग्न जोडू कार्यालय बी चालवतच बरं का. पिंट्या ते तुला म्हणशील गेला लाकूड रे. हां टाकू दे ना पाठडा मग मरी माय खायचं गेले दल्ली रपडी बाईले यावाय मला घेऊन का सांगस का रे तू. हा ते कसं खरं बोलली आजी. चला होई घ्या आपलं काम चालू मी पुढला घर. उभा राह तू चिपट्या उभा राह. कोणी शेता कर मग ताई मग अक्का आजी काय द्या का ताई मी सरकारी ऑफिसमध्ये गेले मी ज्या प्रश्न विचारसूच ना उत्तर द्या बरं का. हा विचारा ना दादा विचारा ना. तुम्हाला मुलं किती ताई. तुले मरी माय खायचं तुले. हां पोरे कितल्या आहेत म्हणे काय बी विचारस का. विचारताना लाज नाही वाटस. हो ताई ती एक ताईला विचार तुम्हाला बाबा कथा आहे म्हणतं. तिने मला इथलं कीर्तन नाही काढ त्या गोष्टीवर ताईन म्हणतं मग ते पोरेस पाहिजे सुरुवात करू म्हणतं. पोरेस नाही विचार ना पडस. हो बबल्या आता आहे रे आता आहे ती निमणी शेमाटी तोडलाय रे वळली तर ताई. हां दगव मरी माय खायचो मला काय सांग राहणार म्हणे कितला पोरे सोरे शेत म्हणे मला अजून लगीन राहायला शे आणि मला पोरे सोरे विचार ना. उभा राह बाई पया भो चांगला जमाना नाही चला ताई मै अक्का करीन बडे विचारो तरी बी जो तो बडा मारायलाच टापेलेत. शिलगाव सलं नाही करणार या गावमा सर्वे सुरवे फोन लाई देस तो साहेबले गाड्यास करी कोणले बी. का हो साहेब या गावामध्ये मला सर्वे करायचा नाही बरं का. हां सगळे लोक आहे ना काय बी प्रश्न विचारा मारायलाच येत आहे. काय झालं कटके साहेब साधं जनगणनेचं काम दिलंय तुम्हाला तुमच्याकडनं ते बी होत नाही. काय आणि पगार वाढवायला सांगता तुम्ही नीट विचारलं का गावाचे लोक बेकार डेंजर डोक्याचे असतात. हां त्यांच्या डोक्यात भलता गुस्सा भरलेला राहतो. कसं प्रश्न विचारले ते सांगा तर बरं मला पहिले. काही नाही हो पहिल्या घरात गेलो तिथं एक म्हातारी होती. ती म्हातारीला मी आता आजीच म्हणेल ना. आजी म्हटलं तुमच्या घरात किती लोक आहे काय तेवढ्या तिड्याक म्हणायला लागले. अय म्हणे मी काय आजीबाजी तर काय राहू का म्हणे 16 वर्षनी पोर तुम्ही म्हणे मी अजून बी म्हणे. हां आणि अजून डायरेक्ट म्हाताऱ्याच्याबद्दल विचारलं तर डायरेक्ट काठी घेऊन माझ्या मागे सुटली. नाही ते जल्ले लाकड नाही राहत का शिलगे लाकूड चुल्यामधलं
ते आणायला आवडत होती ती एका मुलाला मला मारायसाठी. तिथून जसा जसा जीव गुण असा डांग पडालो मी दुसऱ्या घरी आलो. तिथे एक बाई होती, तिला फक्त एवढं विचारलं मी, म्हटलं तुला किती पोरं सोरं आहे. डायरेक्ट ती बी म्हणे वडली शेमाटी आण म्हणे येलशे पालूत म्हणे. अहो मग तुम्ही बी जरा असे येण्यासारखे प्रश्न विचारणार, मग तुम्हाला लोक मारतीलच ना. आता म्हातारी बाई आपल्याला माहिती, पण तरी ताई माई अक्काच म्हणायचं कोणाला बी, कशाला माझी बिजी म्हणायचं. हां, आणि तिथं ती एक बाहेर मुलगी होती, ती तुम्हाला दिसली नाही का मुलगी का बाई आहे, तिला डायरेक्ट तुम्ही विचारलं तुला किती मुलं आहे बुवा असं, कोणाला बी राग येईल ना हो. आता नीट प्रश्न विचारा डोकं वापरून, बरं का कटके. हां, चला मग ठेवतो फोन, करा पुरं तेवढं काम. भाई शिलगाव सगळं काम पुरं करणंच पडी आधी. आता काहीतरी डोकं चलायनी प्रश्न विचारस मी. बाई येते समोरून, आता सांभाळून प्रश्न विचारते. या बाईच्या साडीवरून तर असं वाटतंय किती कमावणारी एकटी बिचारी घरात. तिचा नवरा गेलाय बिचारावरती, काय करायचं. का हो ताई, तुमचं हेच घर आहे का? हा न दादा, हायचे आमनं घर. काय होय ना? काय नाही, मी ऑफिस नेले जनगणना करायला. हां, तर म्हणतं तुम्हाला घर मागितला लोक शेत काय शेत ते सांगा मारले, तसं लिखणं पडी ना. मन घर शेत 3 लोक आहे. हां चालेल, काय घे तुम्ही आणि तुम्हाला 2 पोरे बस. हा मन नवरा का जाई काशी करायला घ्या का? काय बी काय लिखतस दादा हो, यम्मन विचारपूस करीन लिखा ना. मी मन नवरा आणि मन पोर 3 लोक शेत आम्ही घरमा. ना तुम्ही पांढरी साडी घातलेली ना, म्हणतो मग 1 ग्लास कमायता होती घरमा. हां, दादा घ्यावी म्हणतो वर. ए मरी माय खायचं तुले म्हणा, चांगला चुंगला नवऱ्याला मारस तू. हां का रे गुड्डी, वा गुड्डी, ते मागा जारे सलाई ठेले लोकांनी लायवा टाकू दे ना तांगडास मग. हां काय बी काय बघस रे, चांगला चुंगला नवरा म्हणा, कामले जाईल. हां, आणि म्हणे घ्यावी म्हणे वर म्हणे. तुला कोणी सांगा असं उचाड्या बांबू दोन्ही उचाड्या बांबू. नाही हो ताई, तुम्ही पांढरी साडी घाललेत ना म्हणे म्हणा तर्क लायली दा. मरी माय काय गो, काय बी काय चावायचं रे, तर्कन तुर्क लावस तू कदा बी. हां, आजचे सोमवार माहिती नाही का तुले, सोमवारनं मंदिरवर जायला होतं मी महादेव ना, मला उपास राहतच सोमवारले. मी जर सोमवारले वाईट साडी नेसस. हां, आणि म्हणजे तुम्ही पांढरी साडी घालेल शेतने, असं होईन तसं होई. मरी माय काय लय बा गुड्डी, सलई सापडणे नाही का तुले, लय लवकर. माफ करा ताई, चुकी होई चुकी होई. सुमन येना तांगडा तर गुड्डी येना हात धर. हां, बम काढस मिळाले काल दिनं ऑनलाईन नवी बॅट आणेल आमना बंट्यानी. हां, टाकाशा ना पाटडा मग कसा हो अजून गाव मध्ये निघणार नाही. येले तेले प्रश्न विचारी परेशान करा ना. जरा येले देऊट पाटडा मग सटाफसट. हो नका हो ताई, लहान बहीण दीदी नका 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 काहीच नका करा. मी चालू आता फिरीसन कधीच तुम्हाला गाव मा यावं नाही. नका रे. या गावमा मी आता परत फिरीन कधी येवा नाही बो सर्वे करायला. चालू चला आई नोकरी बी सोडडेस मी. येडा लोक येत रे बो या गाव मा पया रे.